ऐ धरे पावसात चहा पिण्याची मजाच वेगळी बरं. ते तर आहे यार. हॅलो. काय? हे मयूर, त्या विजयाने हात कापून घातलाय. ऐ चला लवकर, विचार काय करायला लागले. का केलंस विजय असं? भावा, ब्रेकअप झालं रे माझं. सोडून गेली ती. प्रेमाचा विषय ना, मग साल्या हातच का, गळा पण कापून घे ना. साल्यांना तुम्ही काय मजा घ्यायला आले काय? घरी ताण देत होते म्हणून इथे येऊन बसलो. आता तुम्ही डोकं खाऊ नका बरं का. बरं सोड. ऐक ना, तू जॉब सोडताना त्या मालकाला सांगितलं होतं का? हो आणि रूम सोडताना रूम मालकाला? हो. आणि गाडी घेताना प्रत्येक मित्राला सांगितलं होतं ना? अरे हो बाबा हो, पण त्याचं काय आता? साल्या आयुष्यात एवढ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम आल्या तेव्हा प्रत्येकाला सांगितलंस, पण आज मरण्याचा एवढा मोठा निर्णय घेत होता तेव्हा कोणाला सांगावं असं वाटलं नाही का? अरे मित्राला, भावाला, बहिणीला, अरे ह्यांना सोड, ज्यांनी जन्म दिला त्यांना तर सांगायचं. अरे 6 महिने झाले ती तुझ्या आयुष्यात आली, तिच्यासाठी मरायला रेडी झाला. अरे पण तिला तुझ्या जीवाची कदर तरी आहे का? थांब बघू. हॅलो. हॅलो. अरे साक्षी, तू विजूसोबत ब्रेकअप केलंस ना, म्हणून त्याने त्याचा हात कापून घेतला. काय? अरे यार, माझ्या घरी तर नाही कळणार ना. उगाच प्रेम केलं मी. अरे त्याच्या फोन मध्ये ना आमचे फोटो आहेत, आधी ते डिलीट कर म्हणा, नंतर कर जे करायचं ते. मी तर फसणार नाही ना रे. अरे नाही, तो स्वतः मरल पण तुला कधी फसवणार नाही. बघ, मी त्या मुलीला तुझी प्रॉब्लेम सांगितली, पण तिला टेन्शन मात्र ती फसणार तर नाही ना ह्या गोष्टीची झाली. आणि तू त्या मुलीसाठी स्वतःला संपवायला निघाला होतास. मित्रा, आपलं आयुष्य फक्त आपलंच नाही रे, तर आपल्या मित्राचं, भावाचं, बहिणीचं, आपल्या आई वडिलांचं, तर पूर्ण परिवारांचं आहे. आता हे तुला ठरवायचंय, तुला एक पोरीसाठी मरायचं का ह्यांच्या सगळ्यासाठी जगायचं. आयुष्यात प्रेम करा, पण गेलेल्या व्यक्तीसाठी मरण्यापेक्षा एकदा आपल्या आई वडिलांना सांगून बघा. अरे तिच्यासारख्या 56 उभा करतील आणि मग तुला विचारतील, बाळा ह्यातली कोणती आवडली की दुसरी बघायची.